पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुण्यातील महात्मा फुले वाड्यात 29 जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमा व वटवृक्ष पूजनावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। विश्व हिंदू परिषद पुणे पूर्व विभाग, कसबा जिल्हा आणि स्थानिक महिला समितीच्या पुढाकाराने वटवृक्ष पूजन शांततेत पार पडावे यासाठी पुरातत्व विभागाकडे निवेदन देण्यात आले। दरम्यान पुरातत्व विभाग पुणे यांनी वाड्यात धार्मिक कार्यक्रमास परवानगी न देण्याबाबत आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत पत्र दिल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभाग मुंबईचे संचालक यांच्याशी पाठपुरावा केला। त्यानुसार मुंबई कार्यालयाने पुणे विभागाला पत्र पाठवत अनेक वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेत अडथळा आणू नये आणि वटपौर्णिमेचा कार्यक्रम शांततेत होऊ द्यावा असे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आलाय। या संपूर्ण उपक्रमाला संजयजी मुद्राळे, निखिलजी कुलकर्णी आणि किशोर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले। तसेच विजय कांबळे, अविनाश देवकुळे, गणेश टमा, कार्तिकताई परदेशी, लोकेश कोंडरे, शैलेश जाधव, गोपाळ शिंदे, कांचनाताई देडे आणि कृष्णा मदगिया यांनीही सक्रिय सहभाग घेतल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आली आहे। माझं नाव आहे आशा तायडे। आज 7 वर्ष झाले इथं वटवृक्षाला पूजा करत आहे। 4 पिढ्या झाल्या, पण मध्ये असं ऐकलं होतं की इथे पूजा करायला देणार नाही, त्याकरता खूप विरोध केला होता आणि आता ती मान्यता घेतली, त्याबद्दल मी आभार मानते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अजय सोनवणे।